ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन सायलीसमोर साक्षी येताच आता सचिनच्या मदतीने अर्जुन साक्षी ही साक्षी असण्याचा खुलासा करणार. आता नेमकं काय घडतं हे सगळंच बघूया. तर आता आपण पाहिलेलं आहे की सायली आणि अर्जुन ह्या दोघांनाही कल्पनाने भेटायला बोलवले. आता मग मात्र सायलीला टेन्शन येतं. सायली विचार करते काय झालं असेल, आईंनी असं का बोलवलं असेल. ती अर्जुनला येऊन सांगते की अहो मला खूप भीती वाटते आहे, आईंनी आणि बाबांनी असं अचानक आपल्याला भेटायला बोलवलं आहे. मला ना कळत नाही आहे नेमकं काय घडलं असेल, काय झालं आहे, तुम्हाला काही कल्पना आहे का. नाही म्हणजे या 2-3 दिवसात आईंचं वागणं वगैरे तर काही मला वाटलं नाही वेगळं असं. म्हणजे मला कळतच नाही आहे की काय झालं असेल काय नाही. आईबाबांना एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल हो आपल्याबरोबर. त्यावर अर्जुन म्हणतो बायको अगं आता मॉम अँड डॅडना काय बोलायचं आहे हे आपल्याला असा स्ट्रेस घेऊन समजणार आहे का. त्यापेक्षा मी काय म्हणतो आपण डिरेक्ट त्यांच्या रूममध्ये जाऊनच भेटूया ना त्यांना. मग सायली आणि अर्जुन आता कल्पना आणि प्रतापच्या खोलीत येतात आणि मग अर्जुन म्हणत असतो मॉम डॅड काय झालं आहे, तुम्ही आम्हाला दोघांना असं अचानक तुमच्या रूममध्ये भेटायला का बोलवलं. त्यावर प्रताप म्हणतो पहिला दरवाजा खोलीचा बंद करू घे तू, त्यानंतर मग मी तुला सगळं सांगतो. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन दरवाजा बंद करतो आणि बोला ना डॅड काय झालं असं विचारतो. त्याबरोबर मग प्रताप म्हणू लागतो अर्जुन मला एक गोष्ट सांग. नाही म्हणजे नेमकं खरोखर तुमच्या लक्षात येत नाही आहे की तुम्ही ठरवून असं करताय आणि तू तर एवढा मोठा वकील आहेस नामवंत, तरीही तुझ्याकडनं ही एवढी मोठी गल्लत होती. त्यावर अर्जुन म्हणतो डॅड जे काही असेल ते प्लीज स्पष्ट बोला ना. नाही म्हणजे मला नेमकं कळत नाही आहे की तुम्ही कुठल्या चुकीबद्दल बोलताय, माझ्याकडनं असं काय चुकतं आहे. त्यावर प्रताप म्हणतो फक्त तुझ्याकडूनच नाही सायलीकडून सुद्धा चुकतं आहे. सायली म्हणते माझ्याकडून सुद्धा चुकतं आहे. आई बाबा बोला ना काय झालं आहे, आमच्याकडनं काही करायचं जातं आहे का, आम्ही अस्मिताताईंच्या बाबतीत काही विसरलो आहे का, पूर्णाजींच्या गोळ्या वगैरे संपल्यात का, किंवा आणखीन काही काम राहिलं आहे का. त्यावर लगेचच कल्पना म्हणते हो 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 सायली अगं जरा श्वास घे. हे बघ आतासुद्धा पूर्णाजींच्या गोळ्या संपल्यात का, घरात काही राहून गेलं आहे का, ह्या सर्व गोष्टी तुझ्या लक्षात अगदी इत्थंभूत आहेत. पण तुम्ही दोघंजणं नवरा बायको आहात, तुम्हा दोघांना एकमेकांना वेळ दिला पाहिजे, तुम्ही दोघांनी एकमेकांबरोबर बोललं पाहिजे, राहिलं पाहिजे. या गोष्टी का बरं तुझ्या लक्षात येत नाही आहेत. सायली अर्जुन अरे नवीन लग्न झालं आहे ना तुमचं आत्ता, मग लग्नानंतर नवरा बायको फिरायला जातात, हनीमूनला जातात. त्याबरोबर प्रताप म्हणतो अरे फिरायला जाणं, हनीमूनला जाणं हे सगळं तर खूप लांब राहिलं. कमीत कमी तुम्ही दोघंजणं एकमेकाला वेळ तरी द्या, एकमेकाबरोबर बोला, एकमेकाबरोबर चांगला बॉन्ड बनवा. पण नाही, तुम्हाला दोघांनाही तुमच्या कामातून फुरसत मिळेल तर शपथ. काय चाललं आहे तुम्हा दोघांचंही सतत काम केस काम केस. आधी मधुभाऊंची केस होती, त्यानंतर त्या साक्षीची केस होती, त्या महिपतने काहीतरी उपद्व्याप मांडून ठेवला होता त्याचा उच्छाद, आणि आत्ता हा नागराजने कांड करून ठेवला आहे. तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी फुरसत कुठे मिळते. त्यावर अर्जुन म्हणतो मॉम डॅड आता काय करणार, कामच इतकी आहेत. त्यावर कल्पना म्हणते ते काही नाही, तुझं काम वगैरे मला काही सांगू नको, तुला आणि सायलीला फिरायला जायचं आहे. मला मान्य आहे तुम्हाला फार कुठे लांब जाता येणार नाही आहे, पण कमीत कमी लोकल पनवेलमधल्या पनवेलमध्ये कुठेतरी जाऊन या एक दिवस, आजचा दिवस फिरून या. त्यावर सायली म्हणते आई आहो ठीक आहे, तुम्ही आणि बाबा म्हणताय तर आम्ही जाऊ फिरायला, पण मी एक काम करते, घरची सगळी कामं वगैरे आटपून घेते, तोपर्यंत ह्यांचीसुद्धा जी काही बाहेरची कामं असतील ते हे करून घेतील आणि त्यानंतर मग आम्ही दोघंजण फिरायला जाऊ. मी एक काम करते पटपट पोळ्या करून घेते, भाजी करून घेते, डाळ आमटी करून घेते, भात करून घेते आणि मग बाहेरची जी काही कामं आहेत थोडीफार ती बघते. त्याबरोबर कल्पना म्हणते थांब थांब सायली, ब्रेक मार तुझ्या या कामांच्या गाडीला आणि ऐक, आज सगळी कामं मी आणि विमल आम्ही मिळून करू. आज तुला पूर्णपणे सुट्टी आहे, आज तू घरातल्या एकही कामाला हात लावायचा नाही आहेस. सायली अगं काय आहे, बाहेरसुद्धा तूच जायचं, बाहेरचं सुद्धा सगळं तू बघायचं, अर्जुनला मदतही तूच करायची आणि घरातही सगळं तूच करायचं. तू आमची सून आहेस, मग तुझ्यावरती एवढा भार टाकणे असं वाटतंय का तुला मी. त्याबरोबर मग मात्र सायली म्हणते आई आहो पण. त्यावर कल्पना म्हणते पण नाही आणि बिन नाही. मग सायली म्हणते बरं ठीक आहे आई बाबा तुमची जशी इच्छा आहे तसंच होईल. मी आणि हे आम्ही आजच
आत्ताच फिरायला जाऊ. त्यावर अर्जुन म्हणतो, काय खरंच? बघितलं मॉम डॅड, आज तुम्ही सांगताय ना म्हणून माझ्या बायकोला फिरायला जावं वाटतंय. नाहीतर एरवी मी म्हणतो तेव्हा तर सायली म्हणते निघूया का आपण आवरून. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणं वरती त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो, खरं तर कितीतरी दिवसांनी मॉम डॅडमुळे का होईना पण आपल्याला असा निवांत वेळ मिळणार आहे. मला तर खूप भारी वाटते. सायली म्हणते, तुम्हाला काय, तुम्हाला तेवढंच हवं असतं. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही जण पटापट तयार होतात आणि घराच्या बाहेर पडतात. आता कुठे जायचं काय काय त्यांनी ठरवलेलं नसतं. दोघं गाडीत बसतात. गाडी सुरू करतो अर्जुन. सायलीला आता जशी जशी ते अर्जुनबरोबर पुढे पुढे चाललेली असते तशी तशी जुनी गोष्ट आठवत चाललेली असते. सायली अर्जुनला म्हणते, अहो आठवतं आहे का तुम्हाला, आपण दोघं एकत्र काम करायचो ते सगळं, परत आपण एकत्र वेळ घालवायचो ते सगळं. आता ते दोघंजणं बोलता बोलता एका रेस्टॉरंटजवळ पोहोचतात. अर्जुन म्हणतो, बायको मला भूक लागली आहे, आपण इथून काहीतरी खाऊन घेऊया पहिलं आणि मग पुढे जाऊया. सायली ठीक आहे म्हणते. ते दोघंजणं खायला उतरतात. तर आता सचिन हा सुद्धा साक्षीबरोबर त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. सचिन आणि साक्षीचं जेवण खाऊन झालेलं असतं. आता स्वीट डिश मागवायची वेळ असते. सचिन म्हणतो, सॅम काय मागवू आपल्यासाठी? एक काम करतो, मस्तपैकी आईस्क्रीम मागवतो किंवा रेड वेल्वेट पेस्ट्री मागवतो, सांग काय मागू? त्यावर मग लगेचच आता साक्षी म्हणते, सचिन हे बघ, तुला जे हवं असेल ना तू ते मागव, माझी काहीच हरकत नाही आहे. सचिन म्हणतो, सॅम आपण मिळून खाणार आहोत. त्यावर ती म्हणते, मिळून कसं खाणार? नाही सचिन हे बघ, ऑलरेडी मी खूप खाल्लं आहे, माझं पोट एकदम फुल झालं आहे, जाम झालं आहे, मला आता काहीही नको आहे, तू खा, मी तुझ्याबरोबर बसते. सचिन म्हणतो, सॅम अगं जर तू खाल्लं नाहीस तर मला गोड गोड लागणार आहे का? मग त्यापेक्षा आपण दोघंजणं खाऊयात ना. तर साक्षी सांगते, नाही रे सचिन, खरंच मला आत्ता अजिबातच भूक नाही आहे, तू खा, मी तुझ्याबरोबर बसते. सचिन म्हणतो, सॅम थोडंसं तरी खावं लागेल. त्यावर ती म्हणते, नाही रे सचिन, खरंच आता मी एवढं जेवली आहे ना की आता मी काहीही खाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन, तुला माहिती आहे ना मी गोड जास्त खात नाही, मी गोड अवॉइड करते म्हणून, मग तरीही कशाला फोर्स करतोयस मला? चल पटपट तू आटप, त्यानंतर आपण निघूया. साक्षी विचार करत असते मनातनं, ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला कितीही वेळ लागला तरीही चालेल, कारण तसं नाही असं हे रेस्टॉरंट पनवेल हायवेच्या बाहेर आहे, त्यामुळे इथे अण्णांच्या किंवा माझ्या जुन्या ओळखीचं कोणीही येऊ शकणार नाही आहे. आणि अर्जुन, सायली किंवा त्यांच्या इतर कुठल्याही घरातल्याचा संबंधसुद्धा ह्या भागात येत नाही. सचिन म्हणतो, कुठल्या विचारात हरवलीस सॅम? त्यावर साक्षी म्हणते, नाही कुठल्या नाही, मी ह्याच विचारात हरवले की तुला कसं समजून सांगू, तुला का कळत नाही आहे की मला गोड जास्त आवडत नाही म्हणून. तू खा ना, मी तुला बघते, तू खा. आणि मग सचिन खात असतो आणि साक्षी त्याच्याकडे बघत असते. इतक्यात आता सायलीला सचिनचा आणि साक्षीचा आवाज येतो. आता तिने सचिनचा आवाज तर एकदम परफेक्ट ओळखलेला नसतो, कारण सचिनचा आवाज तर तिने ह्यापूर्वी भरपूर वेळा ऐकलेला नाही आहे, पण साक्षीचा आवाज मात्र सायली व्यवस्थित ओळखते. सायली अर्जुन तिच्याबरोबर बोलत असतो त्याला म्हणते, 1 मिनटं थांबा. आणि लगेचच ती पहिले अलगच तिला जिकडनं साक्षीचा आवाज येत असतो तिकडे डोकावून पाहते. सायलीला आता साक्षीला बघून असं वाटतं की या मुलीला कुठेतरी पाहिलं याआधी. कोण असेल बरं ही मुलगी? आणि हिच्याबरोबर सचिन भाऊजी काय करतायत? सायली तिचा फोटो काढते आणि तो फोटो घेऊन अर्जुनला येऊन दाखवते. अर्जुनसुद्धा तो फोटो बघतो आणि अर्जुनलाही कळत नसतं. आता सचिन त्या मुलीबरोबर असल्यामुळे अर्जुन म्हणतो, जातो आणि इथेच सचिनला मुस्काटतो. सायली म्हणते, नाही नको, हे बघा हे असं काहीतरी करणं चुकीचं आहे, याच्याने आपल्या अब्रूचं खोबरं होईल, आपण घरी जाऊया आणि पहिले ही मुलगी कोण आहे ते शोधूया. मग सायली अर्जुन घरी येतात. घरी येऊन ती मुलगी कोण आहे, कशी आहे ह्याचा सगळ्याचा शोध घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आता ते लोक तिचा फोटो व्यवस्थित निरखून बघत असतात. त्यावेळी सायलीला राहून सतत ह्या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे, हिचा आवाज मी ऐकला आहे असं वाटतं आहे, असं वाटत असतं. त्यावेळी मग दोघंही विचार करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ही तर एकदम डिट्टो साक्षीसारखी दिसते, महिपत शिखरेची मुलगी साक्षी शिखरे. त्याबरोबर अर्जुन हा आता म्हणतो, 1 मिनटं बायको थांब. आणि मग आता त्यांना आलेला डाऊट खरा आहे की खोटा आहे हे त्या दोघांनाही तपासायचं असतं. त्यामुळे आता लगेचच इकडे तो सायलीला म्हणतो, एक काम करूया आपण. सायली म्हणते, काय?
त्यावर अर्जुन म्हणतो ह्या नंबरचे आपण कॉल लॉग काढायचे ह्या मुलीचे. त्यावर सायली म्हणते नंबर कुठे आपल्याकडे तिचा, कॉल लॉग कसे काढणार आहोत आपण, कसं मिळणार आहोत आपण या मुलीला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हे बघ आपल्याला वाटतं ही साक्षी आहे, पण सचिनला तर माहीत नसतं रे ना ही साक्षी आहे. म्हणून आपण आता सचिनचा वापर करून घ्यायचा. एक काम करूया, सचिनला घरी परत बोलवून घेऊया. एकदा का सचिन इथं घरी परत आला की त्यानंतर मग मला पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील. फक्त तू बघत राहा मी काय काय करतो ते. आणि मग सचिन याच्याबरोबर अर्जुन कॉन्टॅक्ट करायचं असं ठरवतो. सायली त्याला विचारते की नेमकं तुमच्या मनात काय आहे. अर्जुन म्हणतो हे बघ सचिन आता इकडे घरी आला की सचिन हा साक्षीपासून फार वेळ दूर राहू शकत नाही, कारण ते दोघं रिलेशनमध्ये आहेत. म्हटल्यावर आता सगळा आधार साक्षीचा सचिनच झाला आहे. सचिनशिवाय तिचं पानही हालत नसणार. मग जर तोच सचिन घरात नसेल तर ही एकटी काय करेल. म्हणूनच आपण सचिनला आपल्याकडे परत बोलवायचं. सायली म्हणते पण या सगळ्यामुळे अस्मिताईंना काही त्रास तर नाही ना होणार. सायली म्हणते म्हणजे नेमकं तुमच्या मनात काय शिजतंय, आता काही तुम्ही सचिन भाऊजींना घरी बोलवणार आहात का. त्यावर अर्जुन म्हणतो काळजी व्यवस्थित. सायली म्हणते त्याबरोबर घरी म्हणजे नेमकं तुम्ही त्यांना घरी बोलवून करणार काय आहात. ओ हे बघा तुमच्या मनात जे काही असेल ते प्लीज माझ्याजवळ उघड आणि स्पष्टपणे बोला बरं. मग अर्जुन सायलीला सांगतो हे बघ अगदी स्पष्ट आणि खरं सांगतो, मी आता सचिनला घरी बोलवणार. सचिन राहायला घरी येणार. तो घरी जरी आला तरी तो काही साक्षीबरोबर न बोलता राहू शकणार नाही. त्यामुळे तो साक्षीला बोलायला तिच्याशी फोन तर करणार. त्याचवेळी मी सचिनच्या फोनमधनं अलगच साक्षीचा नंबर मिळवणार. कळलं. त्याबरोबर मग सायली म्हणते खरंच असं होऊ शकतं. अर्जुन म्हणतो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि मग अर्जुन लगेचच सचिनला कॉल करतो. आणि आता तो सचिनला म्हणत असतो हे बघ सचिन, तू त्या दिवशी घरी येऊन अन्न पाणी वगैरे सोडणार आहेस असं म्हणलास, त्यामुळे मला तुझी काळजी वाटते. आणि म्हणूनच मी असा विचार करतो आहे की तुला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. फासावर चढवणाऱ्या कैद्याला पण विचारलं जातं तुझी शेवटची इच्छा काय. मग तू तर माझा स्वतःचा सख्खा मेहुणा आहेस. सचिन म्हणतो थँक्यू सो मच यार अर्जुन. खरंच मी खूप खुश आहे की मला तुझ्यासारखा एवढा चांगला मेहुणा मिळाला. आता तू मला संधी दिली आहेस ना, बघ मी या संधीचं कसं सोनं करून दाखवतो ते. नाही जर मी अस्मीचं मन जिंकलं ना तर माझंसुद्धा नाव सचिन नाही बघशीलच तू. आणि मग आता सचिन हा सगळं सामान वगैरे बांधून सुभेदारांच्या घरी येऊ लागतो. सचिन मनात म्हणत असतो चला म्हणजे माझी एक सोन्याची अंड देणारी कोंबडी माझ्याजवळ असताना दुसरं सोन्याचं घबाड देणारी व्यक्तीसुद्धा माझ्यासोबत आली. वा 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 मस्त. मग सचिन सुभेदारांच्या घरी पोहोचतो. सायलीवरती येऊन अर्जुनला सांगते अहो तुमचा प्लॅन वर्क व्हायला सुरुवात झाली. सचिन भाऊजी खाली आले. त्याबरोबर अर्जुन म्हणतो आलाय ना, बरं झालं. आता सायली बघ मी काय करतो ते. फक्त या सगळ्यात मला तुझी मदत लागेल आणि ती म्हणजे तू सचिनवरती बारीक लक्ष ठेवायचं. मी सुद्धा ठेवेनच. सायली म्हणते तुम्ही काही काळजीच करू नका. माझं काम वगैरे करता का होईना पण मी सचिन भाऊजींवरती अगदी व्यवस्थित लक्ष ठेवेन. सचिन भाऊजींना कोणाचा फोन येतो आहे, कोणाचा जातो आहे, सचिन भाऊजी कोणाशी बोलत आहेत हे सगळंसुद्धा मी व्यवस्थित बघीन. त्याबरोबर आता सायलीने अर्जुनला एवढा दिलासा दिल्यानंतर अर्जुनला आणखीन जरा बरं वाटतं. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा सायलीला म्हणतो सायली बरं चल सचिनला आपल्यावर शंका यायला नको. सायली म्हणते हो चला. आणि मग त्यानंतर ते दोघंही जण तिकडनं खाली येतात. सचिनला सायली आणि अर्जुन घरात घेत असतात पण बाकीचे सगळे खुश नसतात. पण सायली आणि अर्जुनच्या शब्दापुढे कोणी काहीच बोलू शकत नसतं. त्यानंतर मग आता इकडे वेळ येते ती सचिन घरात आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे सचिनवर लक्ष ठेवण्याची. आता सायलीने आणि अर्जुनने सचिनवरती लक्ष तर ठेवलेलं असतं पण सचिन हा आता साक्षीबरोबर फोनवरती बोलण्यासाठी खूपच जास्त बेचैन होत असतो. आणि त्यामुळेच तो आता थेट घराच्या लॉन एरियामध्ये जातो आणि लॉनमध्ये उभा राहून तो आता साक्षीबरोबर बोलू लागतो. इतक्यात सायली आणि अर्जुनची नजर त्या दोघांवरती पडते. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्ही जेव्हा मी आलेच. आणि ती तिकडनं निघते. आणि त्यानंतर ती आता सचिनचं बोलणं चोरून ऐकते. सचिन फोनवर बोलत असतो काळजी करू नकोस मी येईन काही दिवसात. हो ग एवढं महत्त्वाचं काम आहे तेवढं संपवतो आणि येतो. हो चालेल. हो. आणि मग ती लगेचच म्हणते
सचिन भाऊजी एवढं प्रेमाने बोलत आहेत म्हणजे नक्कीच हे साक्षीबरोबरच बोलत असतील. मला हे जाऊन ताबडतोब यांना सांगितलं पाहिजे. मग सायली लगेचच वरती रूममध्ये अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सांगते, अहो मी आत्ता सचिन भाऊजींना फोनवर बोलताना पाहिलं आणि ते खूप प्रेमाने बोलत होते. मला वाटतं नक्कीच ते साक्षीबरोबरच बोलत असतील. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको जर तसं असेल ना तर हीच ती योग्य वेळ आहे साक्षीच्या फोनवर नंबरला सचिनच्या फोनमधनं काढून घेण्याची. मग अर्जुन हा लगेचच सचिन हा अंघोळीला गेल्यानंतर सचिनचा फोन घेतो आणि सचिनच्या फोनमधनं साक्षीचा जो नंबर सेव्ह असतो तो काढतो. आता समिधा म्हणून त्याने नंबर सेव्ह केलेला असतो, पण साक्षीचा फोटो त्याने वॉलपेपरला ठेवलेला असतो. त्यामुळे मग अर्जुनला हाच हिचा नंबर असेल हे कळतं आणि मग अर्जुन तो फोटो बघून तो नंबर काढतो. आता सचिनला तर ह्या सगळ्यातलं काहीच माहीत नसतं. सचिन मात्र ह्या सगळ्यात अलिप्तच असतो. मग अर्जुन लगेचच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगत असतो, चैतन्य मी तुला एक नंबर पाठवला आहे, त्या नंबरची कॉल हिस्ट्री मला ताबडतोब हवी आहे, अगदी म्हणजे खूप पटकन हे लक्षात घे. त्यावर चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मी लगेच कॉल हिस्ट्री घेऊन येतो. सायलीला अर्जुन सांगत असतो की मी त्या नंबरची कॉल हिस्ट्री सगळी कॉल लॉग वगैरे मागवलं आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आता त्या मुलीबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल बायको. मग चैतन्य कॉल हिस्ट्री घेऊन येतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे कॉल हिस्ट्री काहीतरी अशी आली आहे की ज्यानंतर आपल्या दोघांना काय वहिनी तुम्हालासुद्धा खूप मोठा धक्का बसेल. अर्जुन लगेच विचारतो, असं काय आलं आहे? त्यावर चैतन्य सांगतो, अरे ह्या कॉल हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कॉल हे महिपत शिखरेचे आहेत आणि त्यानंतर जे कॉल आहेत ते आपल्या सचिनचे आहेत. मला कळत नाही आहे की सचिनचे एवढे फोन ह्या मुलीला का गेलेत आणि त्याशिवाय महिपत शिखरेशी हिचा काय संबंध. त्यावर मग अर्जुन म्हणतो, मला आणि सायलीला शंका आली होती की हे सगळं म्हणजे ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरे आहे आणि आता आमची ती शंका खात्रीत बदलली आहे. त्यावर हे ऐकून चैतन्य म्हणतो, काय म्हणजे साक्षी जिवंत आहे? अर्जुन म्हणतो, हो. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे पण हे कसं पॉसिबल आहे? तूच तर सांगितलंस ना की ती मेली म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मी म्हटलं होतं. त्यावर मग चैतन्य म्हणतो, मला तर काही कळतच नाही आहे, हे किती हॉरिएबल आहे, ती साक्षी जिवंत कशी काय असू शकते. चैतन्यला लगेचच सायली म्हणते, तेच तर भाऊजी आम्हालाही काही कळत नाही आहे ना. आता आपल्याला ते शोधून काढायचं आहे की साक्षी नेमकी जिवंत राहिली तरी कशी. आपल्याला सगळं बघावं लागेल. तिचा बाप किती मोठा गुंड आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे त्याच्या मुलीला वाचवणं, त्याऐवजी दुसरी कोणती तरी मुलगी मॅनेज वगैरे करणं त्याला फार काही अवघड गेलं नसेल. पण त्याने नेमकं हे कसं केलं, काय केलं, हे सगळं आता आपल्याला शोधून काढायचं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.